जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा जगदंबा होती. मला असं वाटतंय पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही. हे जग ज्या वेळेला शून्य होतं ना, अवघे शून्याची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. आता पुढचं आहे का, तेथे एक ढाल गज निर्माण झाली आणि तिने पहा एवढी ख्याती केली. मुख्य एक आहे, परमात्मा तत्व एक आहे, देव एकच आहे, देव अनेक नाही. मग महाराज ही सप्तशृंगी तीच आहे, तुळजा भवानी तीच आहे, मला असं वाटतं की रेणुका माता तीच आहे, महालक्ष्मी तीच आहे, वणीची सप्तशृंगी सुद्धा तीच सती आहे, तीच जगन्यंती जगदंबा आहे. मला असं वाटतं की माहूरची रेणुका माता सुद्धा तीच आहे, एकच आहे. वेगळे देव वेगळे नाहीतच, आपण देव वेगळे केले. माझं बोलणं कळतंय का आपल्याला? देव आपण वेगळे केले, देव एकच आहे. हे सगळे एका देवाचे अवतार. पण देवाच्या अवताराच्या बाबतीत अनेक आपल्याला मांडता येतील. इथं 3.5 शक्तिपीठ मुख्य सांगितले, पण 51 शक्तिपीठ या देशात आहेत, हे लक्षात ठेवा. 51. मग ही सगळी एकाच देवाची एका देवीचे आहेत. म्हणून महाराजांनी असं म्हटलंय, अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. मोह नावाचा, महिषासूर नावाचा दैत्य सांगितलाय, त्याला संतांनी मोह असं म्हटलं. तो मोह नावाचा राक्षस मारून टाकला की देवी तुमच्या बरोबर आणि देवी नेहमी तुमच्या सोबत. आपल्याला देवीकडे जाण्याची गरज नाही, देवी आपोआप आपल्या घरी येईल, पण आपलं वर्तन तेवढं चांगलं असलं पाहिजे. आपण जो गोंधळ घालतो तो संतांना अपेक्षित आहे का? आपण जी देवीची आरती करतो, जी जगदंबा मातेची पूजा करतो, ती देवीला मान्य आहे का याचा विचार आपण कधी केलाच नाही. अनंत रूपात आणि अनंत वेशामध्ये देखिले मी अत्याशी, कोण? बाप रखुमा देवीवर उखून बांधली कैशी. मला ती देवी सांगायची नाही. कोणती? जी दगड मांडलेला आहे ती देवी सांगायची नाही, जी बकरे मागते, जी कोंबडे मागते, ती देवी मला सांगायचीच नाही. आमच्या संप्रदायानं जी देवी सांगितली, जी विटेवर उभा आहे ना, तीच खरी देवी. दुसरी देवी सांगितली नाही. ती अनंत रूपामध्ये अनंत, जी विटेवर उभा असणारी ती आमची विठाई आहे. तीच कधी कधी तुळजाई होते, तीच कधी कधी सप्तशृंगी होते, तीच कधी कधी कोल्हापूरची महालक्ष्मी होते, तर तीच कधी कधी रेणुका सुद्धा होते. कशासाठी होते, कशासाठी यांनी अवतार धारण केले, या गोष्टीचा विचार आपल्याला करायचाच आहे, क्रमक्रमानं करायचाच आहे. जी देवी तीच देवी आहे. आमच्या संतांनी ती देवी मानली. आमच्या संतांनी गोंधळही मानलाय. आमच्या संतांना गोंधळही अपेक्षित आहे, पण हा गोंधळ अपेक्षित नाही. आमच्या संतांना कोणता गोंधळ अपेक्षित आहे? आमच्या संतांना वेगळा गोंधळ अपेक्षित आहे. जी भवानी आहे ती त्या देवीचा गोंधळ आम्ही मान्य केला, पण हा गोंधळ नाही, आम्हाला दुसरा गोंधळ पाहिजे. आपण, मला असं वाटतंय की वारी करतो, वारीमध्ये ज्ञानोबा तुकोबाचं भजन करतो, हा आमच्या वारकरी संप्रदायाचा गोंधळच आहे. भजन करणं हा संप्रदायाचा गोंधळच आहे. त्या देवाच्या नामाचा, नामचिंतनाचा गदारोळ घालणं हा तर खऱ्या अर्थानं गोंधळ आहे. ज्या गोंधळामध्ये बकरे कापले जातात तो काय गोंधळ असतो का सांगा? लक्षात येते माझं बोलणं? म्हणून अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासूर मर्दनाला, मोह महिषासूर मर्दनाला, देवी मोह महिषासूर मर्दनाला गुणी, अजून त्रिविध तापाची करावया धाडणी, भक्ताला गीतू पावशी निर्वाणी,
बरं जोगवा? जोगवा अशी परडी घेतली जाते, बरोबर आहे ना? परडी घेतली जाते, कवड्याची माळ गळ्यामध्ये घातली जाते आणि मग जोगवा मागितला जातो ना जोगवा. आणि मग ती जोगवा 10 रुपये टाकायचे, 20 रुपये असतं का सुभाष भाऊ तुमच्याकडे असतं का असं? 10 रुपये 20 रुपये पाऊड देण्याची पद्धत आहे का इकडे? पाऊड देण्याची, पाऊड म्हणजे 10 रुपये 20 रुपये असे त्या आराधीन जी असते ना तिला दिले जातात, बरोबर आहे का नाही? आणि मग त्याचे गाणे सुद्धा वेगवेगळे असतात, बरोबर आहे का नाही महाराज? आणि मग सांगवडे त्यांचं गाव, सुभाषराव त्यांचं नाव, 10 रुपये पाऊड घंटा स्वर्गाला स्वर्गाला घंटा स्वर्गाला स्वर्गाला पाऊड आम्हाला गोंधळामध्ये होते का तुम्ही तिघ जण? गोंधळामध्ये आई राधा मी का सांगतोय माझ्याकडे लक्ष द्या. परडी सांगितली ना, परडी सांगितली. मोह नावाचा, महिषासूर नावाचा दैत्य सांगितलाय, त्याला संतांनी मोह असं म्हटलं. तो मोह नावाचा राक्षस मारून टाकला की देवी तुमच्या बरोबर आणि देवी नेहमी तुमच्या सोबत आहे. आपल्याला देवीकडे जाण्याची गरज नाही, देवी आपोआप आपल्या घरी येईल, पण आपलं वर्तन तेवढं चांगलं असलं पाहिजे. आपण जो गोंधळ घालतो तो संतांना अपेक्षित आहे का? आपण जी देवीची आरती करतो, जी जगदंबा मातेची पूजा करतो, ती देवीला मान्य आहे का याचा विचार आपण कधी केलाच नाही. बऱ्याचदा देवीचे भक्त, बऱ्याचदा मांसाहार मद्यपान करणारेच आपल्याला बघायला मिळतात. त्यांना देवी पावती का नाही हा वेगळा विचार आहे भाऊ, हा विचार करण्यासारखंच नाही. मला मी पहिल्या दिवशी, आज घटस्थापनेचा दिवस आहे, मी आज पहिल्या दिवशी त्या गोष्टीचा निषेध करतो की देवी किंवा देव हे अंगात येत नसतात. देवी कुठे अंगात येत असते का? देव अंगातच असतो, अंगात कशाला येते? आणि देवी जर अंगात नसती, तो देवाचा अंश जर अंगात नसेल तर याला विचारेल कोण? माझं पूर्ण लक्षात येते का तुमच्या? याला कोण विचारेल सांगा? याला कोणी विचारू शकतं? नाही नाही नाही, देव अंगात आला, देव अंगात आला. आणि अंगात येणं, आमच्या कीर्तनात एक जणांच्या अंगात आलं. मी मिठी मारली, म्हणलं देवा काय चुकलं? मला म्हणले दमानी, खिशात बिड्या आहेत, मोडते म्हणे. हे अंगात येत नसतं. देव कुठं अंगात? अरे देव अंगातच असतो. सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्त्रश्मी. देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. हे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. श्रद्धा जरूर असावी पण अंधश्रद्धा नसावी. आणि आमच्या संतांनी आळा घातला तो अंधश्रद्धेला. अंधश्रद्धेला आळा घातला. बरेच काही अंधश्रद्धा करतात, काही अंधश्रद्धा असते का सांग? मी आपल्या पाया पडतो, अंधश्रद्धेला बळी पडू नका. श्रद्धा जरूर ठेवा. श्रद्धा असेल तर या जगामध्ये कुठलंही काम निश्चित होईल. पण जगदंबा मातेवर तुमची श्रद्धा असली पाहिजे. तुमची श्रद्धा असेल तर तुम्हाला दुसऱ्या देवीला जायची गरज नाही, ती जगदंबा तुमच्या घरी येईल. आणि या हिंदू धर्मामध्ये मुख्य 5 देवता मानल्या. क्रमाक्रमानं जाऊ, एक एक टप्प्यानं जाऊया. मुख्य किती देवता मानल्या? 5 देवता आहे, बरोबर आहे की नाही? 5 देवता मानल्या. त्याच्यामध्ये पहिली देवता आहे भगवान शंकर, दुसरी देवता आहे भगवान विष्णू, लक्षात येते माझं बोलणं. तिसरी देवता आहे जगत जनती जगदंबा माता, लक्षात येते. आणि ऐका, माझ्याकडे लक्ष द्या, अजून एक देवता मानली ती सूर्य नारायण. पंचदेवातन मानले, पंचदेव मानले, पंचायतन मानले. हे 4 एकाच घरातले, 4 एकाच घरातले. भगवान शंकर तिथंच आहे. आणि सगळ्यात मुख्य देवता मानली ती गणपती बाप्पा, गणेश, गणपती बाप्पा, भगवान शंकर, भगवान विष्णू, जगदंबा आणि सूर्यनारायण. हे 5 देव आपल्याकडे मुख्य आहे. आपल्याला त्यातल्या जगदंबेचं चिंतन करायचं. हिंदू धर्मात हे 5 देवता मानल्या गेल्या. लक्षात येते माझं बोलणं? आता बघा, आता 4 एकाच घरातले, 4 एकाच घरातले. एक बिचारा एकटा सूर्य काय करील? लक्षात येते माझं बोलणं? हा, म्हणून घरातल्या घरातच पद असावेत हे याच्यावर आक्षेप घेण्यासारखं काही नाही, पहिल्यापासूनच आलं. भगवान शंकर तेच, भगवान शंकर तेच, जगदंबा माता त्यांच्याच घरातली, गणपती बाप्पा त्यांचे चिरंजीव आणि विष्णू हे सुद्धा गणपतीचे मामाच. लक्षात येते माझं बोलणं? हे 4 एकाच घरात पद आहे, पण यांचं घरातल्या घरात सुद्धा जमत नाही. फार मोठी शोकांतिका आहे. हे एका घरात राहून जमत नाही. बघा तुम्ही, महादेवाच्या गळ्यामध्ये साप, महादेवाच्या गळ्यामध्ये साप आणि महादेवाला बसायला नंदी. लक्षात येते माझं बोलणं? जगदंबेला बसण्यासाठी वाहन काय? वाघ. लक्षात येते माझं बोलणं? कार्तिक स्वामी त्यांचा मुलगा, त्याचं वाहन काय? मोर. गणपतीचं वाहन काय?
उंदी. लक्षात येते माझं बोलणं? म्हणजे यांच्यात यांचाच मेळ आहे. महाल जगदंबेचा वाघ नेहमी महादेवाच्या नंदीवर टपलेला. कळतंय का बोलणं माझं? कळतंय माझं बोलणं? म्हणजे एकमेकावर टपलेलेच आहेत नाही सगळे. यांचं घरातल्या घरात सुद्धा जमत नाही. मग माझ्याकडे लक्ष द्या. आपल्याला याच्याशी चिंतन करायचं नाही. आपल्याला चिंतन करायचंय ती जगदंबेचं. पहिली देवता गणेश. या जगामध्ये कुठलंही कार्य असलं तरी कुठलंही कार्य सुरुवात करण्या अगोदर गणपती बाप्पाला नमन करावं लागतं. लक्षात येते का नाही? गणपती बाप्पाला जर तुम्ही नमस्कार नाही केला तर ते कार्य निर्विघ्नपणे पार पडत नाही. म्हणून काम कुठलंही असू द्या, कार्य कोणतंही असू द्या, परमार्थिक असू द्या नाहीतर व्यवहारातला असू द्या, कुठलंही असू द्या, पहिल्यांदा गणपती बाप्पाला नमस्कार करावाच लागतो. ज्ञानोबारांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहित असताना भाऊ असं लिहिलंय, देवा तूच गणेशू सकल अर्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. म्हणजे ज्ञानेश्वरी जरी लिहायची असली ना तरी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा गणपती बाप्पालाच वंदन करावं लागतं. म्हणून देवी भागवताची कथा असेल, 3.5 शक्तिपीठाची कथा असेल, देवी भागवतामध्ये सुद्धा प्रथम वंदन हे गणपती बाप्पाला केलं. आणि जर तुम्ही वंदन नाही केलं तर ते कार्य यशस्वी होऊ शकत नाही.